नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आयटीआय कॉलेजच्या प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल पदासाठीची आणि जे टेक्निकल स्कूल्स आहेत त्यांच्या हेडमास्टर पदाची जी ग्रुप बी ची जाहिरात आलेली होती, त्या ग्रुप बी च्या जाहिरातीसाठीचा सिलेबस आता एमपीएससी मार्फत डिक्लेअर करण्यात आलेला आहे. आता हा सिलेबस तोच आहे जो की ग्रुप ए साठी देण्यात आलेला होता. तेच लेंदी 20 चॅप्टर जशाच तसे दिलेले आहेत. फक्त वर जे टायटल्स होते ग्रुप ए चे त्या ठिकाणी आता ग्रुप बी चे टायटल्स आलेले आहेत. आणि मी हे अगोदर पण आपलं डिस्कस झालं होतं आणि या ग्रुप ए च्या सिलेबस नुसारच आपण बॅच सुद्धा चालू केलेली होती ग्रुप बी ची. बराचसा पोर्शनही आपण त्या बॅच मध्ये कव्हर केला गेलेला होता आणि जशाच तसा सिलेबस आलेला असल्या कारणानं आपल्याकडे ऑलरेडी आता एक्सपिरियन्स पण आहे ग्रुप ए च्या सिलेबस शिकवण्याचा आणि त्याच सोबत सिलेबस पण बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. टेस्ट सिरीज वगैरे बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. आता प्रश्न हा येतो की नेमकी एक्झाम होणार कधी, राईट? म्हणजे एक्झॅक्टली डेट तर कोणीच आजच्या घडीला तर कोणीच सांगू शकत नाही. इव्हन एमपीएससी सांगू शकत नाही, कारण त्यांनीही डेट फायनल केली असेल असं नाही, राईट? कुठलीच डेट फायनल केली नाही. 1 महिना अगोदर एमपीएससी आपल्याला ऑफिशियली सांगून टाकते की आपली एक्झाम कधी होणार आहे. 1 महिना अगोदर आपल्याला ते कळतं. त्यामुळे तसं टेन्शन नाही की लगेच रातोरात आपली एक्झाम होणार आहे. 1 महिना अगोदर आपल्याला ते अंदाजी माहिती असणार आहे. पण एक आपल्या कडून आपण एक गेस करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रिपरेशन किती फास्ट करायचं. आणि ज्यांनी प्रिपरेशनला सुरुवातच केली नाही त्यांनी जर आता सुरुवात केली तर त्यांचं कव्हर होऊ शकतं का, या सर्व गोष्टींसाठी आपण काय करणार आहोत की एक अंदाज घेणार आहोत की बाकी एक्झामचे सिलेबस कधी आले होते आणि त्यांच्या एक्झाम कधी झाल्या. त्याच्यावरून आपल्याला थोडासा अनुमान येईल की आपली एक्झामला आपण नेमका आजपासून टाइम किती मिळू शकतो तो. चला तर बघा, तत्पूर्वी आपली आयटीआय प्रिन्सिपल ग्रुप ए, राईट, ग्रुप बी आणि ग्रुप ए दोन्हीचाही सिलेबस सेम होता. त्यामुळे मी नाव तसंच ठेवणार आहे, कारण काही विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू गायडन्ससाठी सुद्धा ग्रुप ए च्या प्रयत्न करायचे आहे. त्यांच्यासाठी मी घेऊनच येईल सेपरेट व्हिडिओ, कशी तयारी करायची काय याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी. आणि तो लवकरच घेऊन येतो, 1-2 दिवसातच तो तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की येईल. ग्रुप ए ग्रुप बी चा सिलेबस सेम आहे आणि कंप्लीट बॅच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहे. ग्रुप बी च्या रेकॉर्डिंग देतो, ग्रुप ए च्या रेकॉर्डिंग तुम्हाला दिल्या जात आहेत असं नाही. ती बॅच फ्रेशपणे ग्रुप बी च्या सिलेबस नुसार कंप्लीट शिकवली जाणार आहे, राईट, आणि चालू सुद्धा आहे. याच्यामध्ये 100% लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहे, अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे. एकदा सेशन झालं लाईव्ह मध्ये, कारण तुमच्यापैकी बरेच जण वर्किंग आहे, त्यांना लाईव्ह सेशन बघता येत नाही, तर त्या रेकॉर्डिंग येतात तिथं आणि अनलिमिटेड त्या रेकॉर्डिंगला व्ह्यूज आहेत. आणि तुमची एक्झाम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा ऍक्सेस राहणार आहे, राईट. त्यानंतर ट्रस्टेड अँड एक्सपर्ट फॅकल्टी आहेत. आता ते सर्वांनी आम्ही ग्रुप ए ला शिकवलेलंच आहे, राईट. त्यामुळे आता तुम्ही नक्की विश्वास आमच्यावर ठेवू शकता की खरंच यांनी शिकवलेल्यावर क्वेश्चन विचारले जातात, राईट. सुपर क्रॅश सेशन, पॉवर सिरीज, वेगवेगळे तुम्हाला टच मध्ये ठेवण्यासाठी वेगवेगळे सेशन्स आम्ही घेण्याचा प्रयत्न करत असतो. फुल लेंथ चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहे. मोबाईल डेस्कटॉपवर सुद्धा ऍप आपण व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर बघा, तुमच्यापैकी बरेच लोक जे आहेत असिस्टंट प्रोफेसर आहेत वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, ओके. तर तुम्ही आम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. यावेळेस खूप चांगली तुमच्या विद्यार्थ्यांसाठी संधी येते, ती म्हणजे आरटीओ एमईआयची. 450 पेक्षा अधिक जागा आरटीओ एमईआयच्या असणार आहे. त्यामुळे चांगली तयारी करा, विद्यार्थ्यांनाही सांगा, ओके. आणि आमच्यापर्यंत कनेक्ट करून द्या. आम्ही नक्की त्यांना चांगल्या प्रकारे गायडन्स करू. तुमच्यापैकीही काही लोक जर आरटीओ ची तयारी करणार असेल तर त्यांनी सुद्धा ही बॅच नक्की जॉईन करा. मी स्वतः योगेश माने, राईट, या बॅचेस मध्ये शिकवणार आहे. धनंजय कसाले सर मेंटॉरिंगचे सेशन कंटिन्युअस घेणार आहेत. प्रतीक रोडे सर आणि तुषार मुसळे सर हे सुद्धा या बॅच मध्ये शिकवणार आहेत. एक्सपर्ट टीम आहे. 2017 आणि 2020 या दोन्ही आरटीओच्या एक्झामला शिकवण्याचा एक्सपिरियन्स आमच्याकडे आहे. 500 पेक्षा अधिक अधिकारी ऑलरेडी आमच्याकडून लागलेले आहेत. त्यामुळे तुमचे विद्यार्थी किंवा तुम्ही स्वतःही त्यामध्ये पुढच्या 2026च्या सिलेक्शन मध्ये नक्की असू शकता, राईट. तर पुढे चालू आपण. हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी काय केलं, ग्रुप ए चा जो पेपर होता ना त्याचे चॅप्टर वाईज किती क्वेश्चन्स आले होते याचं सेपरेट अनालिसिस करून तुमच्या पुढे ठेवलं, जेणेकरून तुमच्या हे लक्षात येते की आपल्याला कुठलाही टॉपिक सोडायचा नाही आणि कुठल्या टॉपिकवर जास्त फोकस करून जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं आहे हे लक्षात येतं. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिली. टेलिग्राम ग्रुपची सुद्धा लिंक आहे, तो टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, राईट. आता येऊ आपण नेमकं बघा,
हा आपला ग्रुप एचा सिलेबस होता, हा सर्व तुम्हाला ग्रुप एच दिसतं याच्यामध्ये. क्लिअर. आता यांनी काय केलं, हे ग्रुप एच्या सिलेबस मध्ये फक्त हा वरचा पोर्शन चेंज केला, फक्त वरचाच पोर्शन चेंज केला. हा कधी आला होता तर 23 ऑक्टोबर 2024 ला हा सिलेबस आलेला होता. राईट. फक्त वरचा पोर्शन काय केला त्यांनी, चेंज केला आणि तिथं सर्व ग्रुप बीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांचं नाव लिहिलं. जसं की हेडमास्टर्स आहे, त्यानंतर प्रिन्सिपल और व्हाईस प्रिन्सिपल आहे, राईट. त्यानंतर असिस्टंट अप्रेंटिसशिप ऍडवायझर, राईट. हे सगळ्या ग्रुप बीच्या पोस्ट ऍड केल्या आणि बाकी सिलेबस जशाला तसा तो 20 पॉईंटचा सिलेबस होता ना, एक स्लाइड मागे पुढे झाली, राईट. पूर्ण 20चा जशाला तसा आहे 15, त्या पुढे 16, 17, 18, 19 आणि हे 20 सर्व झालं. सिलेबस कधी आलता, 20 मार्च 2026 ला सिलेबस आलेला आहे. आता वेळ आहे की बाबा नेमकं कधी एक्झाम होऊ शकते. बाकी पास्ट एक्सपिरियन्स काय सांगतो एमपीएससी सोबतचा, की कधी सिलेबस आले होते आणि त्यानंतर एक्झाम कधी झाल्या होत्या त्या. तर बघा, हा आपला ग्रुप एचा सिलेबस आहे. कधी आलेला आता ग्रुप एचा सिलेबस, 23 ऑक्टोबर 2024 ला आलेला होता. 23 ऑक्टोबर 2024 ला, म्हणजे ऑक्टोबर पूर्ण गेला समजून चालू आपण. नोव्हेंबर डिसेंबर, राईट. ऑक्टोबर झाला, नोव्हेंबर डिसेंबर 2024 चे 2 महिने, राईट. डेट कधी आली, फेब्रुवारी 2026 ला. 24 चे 2 महिने, राईट. आणि त्यानंतर 12 महिने तुमचे कशाचे, 25 चे 12 महिने, राईट. आणि 26 चे जवळपास 2 महिनेच पकडून चला, राईट. किती होतात तुमचे, 16 महिन्यानंतर तुमचा पेपर झालेला होता. 16 महिन्यानंतर म्हणजे सिलेबस आला त्यानंतर तुम्हाला लगभग 16 महिने मिळाले. इलेक्शनमुळे थोडंसं पुढे गेलेलं होतं, एका महिन्याचा कालावधी येतात तो, राईट. जी जानेवारीमध्ये एक्झाम व्हायची होती ती फेब्रुवारीमध्ये झाली. क्लिअर. फक्त एका महिन्यानं पुढे गेला, म्हणजे तसंही 15 महिन्याचा कालावधी ग्रुप एचा सिलेबस डिक्लेअर झाल्यानंतर ग्रुप बी ला मिळाला होता. सॉरी, ग्रुप एच्या एक्झाम मध्ये आणि ग्रुप एच्या सिलेबस डिक्लेरेशन मध्ये किती महिन्याचा गॅप आपण पकडून चालू, 15 महिन्याचा पकडू, कारण ही एक्झाम डिक्लेअर होऊन पुन्हा पुढे गेलेली होती. क्लिअर. हे आलं लक्षात, 15 महिन्याचा गॅप पुढं. आता त्यानंतरची ही कुठली एक्झाम आहे, प्रिन्सिपल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. मी सगळ्या टेक्निकल एक्झाम घेण्याचा प्रयत्न केला, नॉन टेक्निकल नाही, कंबाईन वगैरे त्या एक्झाम घेतल्या नाही. टेक्निकल साईडच्या म्हणजे डिप्लोमा, डिग्री वगैरे यांच्या एक्झाम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कुठली येते, प्रिन्सिपल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. सिलेबस कधी डिक्लेअर झाला होता, 29 नोव्हेंबर 2023, म्हणजे डिसेंबर 23 चा 1 महिना. आणि एक्झाम कधी झाली, ही त्यांची आन्सर, हे क्वेश्चन पेपर साईटवर आहे, तुम्ही एकदा व्हेरीफाय करू शकता, काही अडचण नाही, राईट. पेपर कधी झाला आता, एप्रिल 2025 मध्ये, एप्रिल 2025 ला त्यांचा पेपर झाला. टू बी प्रिसाइज 5 एप्रिल 2025 ला. म्हणजे तुमचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने, 25 चे 1 महिना तुमचा 23चा आणि 12 महिने तुमचे 24 चे. अगेन इथं 16 महिन्यानं तुमचा पेपर झालेला होता. सिलेबस डिक्लेअर झाल्यानंतर 16 महिन्यानं पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रिन्सिपल पदाचा पेपर झाला. त्यानंतर तर बघा दुसरं, सहाय्यक सचिव, राईट. सहाय्यक सचिव हे असिस्टंट, इंग्लिश मध्ये सोपं जाईल आपल्याला, असिस्टंट सेक्रेटरी टेक्निकल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, म्हणजे MSBTच्या असिस्टंट सेक्रेटरीचा. कधी सिलेबस आला होता, एप्रिल 2024 ला आला होता. कधी आला होता, एप्रिल 2024 ला तो सिलेबस आलेला होता. कशाचा, असिस्टंट सेक्रेटरी MSBTचा, एप्रिल 2024 चा सिलेबस आहे. एक्झाम कधी आहे, तर एक्झाम हे बघा एक त्यांचं घोषणापत्र होतं. ओके. सहाय्यक सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवा गट व उच्च व तंत्र शिक्षण विभाग या पदाच्या संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेच्या प्रथम उत्तर तालिकेवर हरकती सादर करण्याबाबत. म्हणजे जे चॅलेंज करायचे क्वेश्चन होतं ना, त्याचं जे नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यामध्ये यांनी क्लिअरली डेट लिहिली. बघा, मी काहीतरी डॉक्युमेंट तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला. 2-3 डॉक्युमेंटवर डेट असतात. एक तर डेट डिक्लेरेशनचं सेपरेट नोटिफिकेशन आहे. दुसरं, तुमचा क्वेश्चन पेपर, ऑनलाईनचा जो क्वेश्चन पेपर आहे साईटवर आहे त्याच्यावरही डेट असतात. किंवा मग तुमची आन्सर की साठी जी घोषणा असते की बाबा आम्ही चॅलेंजेस मागवतोय, त्याची घोषणा राहते, त्याच्यामध्ये सुद्धा डेट असते. याच्यात बघा तुम्हाला 14 ऑगस्ट 2025 ला. कधी, 14 ऑगस्ट 2025. सिलेबस कधी आला होता, 16 एप्रिल 2024. एप्रिल टू एप्रिल 12 महिने, एप्रिल टू एप्रिल 12 महिने, राईट. त्यानंतर मे, जून, जुलै, राईट. किती, पुन्हा 3 महिने, म्हणजे 15 महिन्यानंतर तुमचा असिस्टंट सेक्रेटरी MSBT याचा पेपर झाला होता सिलेबस आल्यानंतर, राईट. त्यानंतर बघा, डेप्युटी डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन, हे पण MSBTच्या डेप्युटी डायरेक्टर पदाचा आहे. हे 26 एप्रिल 2024 ला. कधी येतं, 26 एप्रिल 2024 ला सिलेबस आला. ओके. एक्झाम कधी झाली, तर
13 ऑगस्ट 2025 ला, 13 ऑगस्ट 2025 ला सिलेबस आला. सॉरी, सिलेबस कधी आला? सिलेबस आला एप्रिलला. एप्रिल टू एप्रिल 12 महिने, एप्रिल टू एप्रिल 12 महिने. पुन्हा मग एप्रिल झाला, मे जून जुलै, राईट. मे जून जुलै पुन्हा हे 3 महिने ऍड केले तर जवळपास 15 महिने तर सिलेबस आल्यानंतर एक्झाम घ्यायला लागले, राईट. त्यानंतर पुढे बघा, आता डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. आता इथं जर बघितलं आपण तर हा सिलेबस कधी आला? 11 नोव्हेंबर 2024 ला आला. आणि एक्झाम कधी झाली होती यांची? ओके, यांची एक्झाम झाली एप्रिल 2025 ला. नोव्हेंबर 24 ला सिलेबस आला, एप्रिल 25 ला एक्झाम झाली, राईट. म्हणजे क्लोजेस्ट मध्ये बघायला गेलं, हे एक्झाम्पल मी का ठेवलं तर क्लोजेस्ट वाले हे एक्झाम्पल आहे एक्झाम होण्याचं, राईट. म्हणजे सिलेबस तुमचा आलेला कधी आहे? नोव्हेंबर 24 ला. नोव्हेंबर 25 ला सिलेबस आला आणि 24 ला ना, नोव्हेंबर 24 ला सिलेबस आला, राईट. आणि एप्रिल 25 ला एक्झाम झाली. क्लिअर? म्हणजे तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी, राईट, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च, क्लिअर. म्हणजे एक 4.5 महिन्याचा लोवेस्ट वाला आहे. 4.5 महिने लोवेस्ट वाला तुम्हाला कालावधी देणारे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट होतं. डिपार्टमेंटनं जर तेवढा तगडा फॉलोअप घेतला, मागे लागले, काही जरी फोर्स केला एमपीएससी ला की लवकर एक्झाम घ्या ना, आम्हाला लवकर लोक द्या, तर ही गोष्ट होते. पण आपल्याकडे जर बघितलं ना, ग्रुप ए चा एक्सपिरियन्स घेतला तर फार चांगला कालावधी आपल्याला मिळालेला आहे, 15-16 महिन्याचा, राईट. बाकी सगळ्याला जवळपास 15-16 महिने असा कालावधी मिळाला. पण आपण पकडून चालू की मिनिमम आपल्याला 6 महिन्यापर्यंत कालावधी मिळू शकतो. आपला सिलेबस पण तेवढाच जास्त आहे, राईट. मिनिमम 6 मंथ पर्यंत आपल्याला टाइम मिळेल. त्या अगोदर होणार नाही का? बघा, आपल्याला तयारी तर करा. तुम्ही आजपासून तयारी केली तर 3-4 महिन्यामध्ये आरामात व्यवस्थित तयारी होते. 4 महिन्यामध्ये चांगली तयारी तुम्ही करू शकता. ग्रुप ए लाही विद्यार्थ्यांनी केली, खूप अगोदरपासून केली तर आणखीन चांगला स्कोर येतो, सिल्ली मिस्टेक अवॉइड होता. पण 4 महिन्यामध्ये खूप स्मार्टली चांगल्या प्रकारे तयारी केली जाऊ शकते, जेणेकरून तुमच्या चुका सुद्धा अवॉइड होतील. त्यामुळे एक 6 महिन्याचा कालावधी तुम्ही एक्झामला पकडून चला. दिवाळीच्या याच्यामध्ये तरी तुमचं, आता हा मार्च आहे, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, म्हणजे दिवाळीच्या सुमारामध्ये तुमची एक्झाम होईल असं पकडून तुम्ही आतापासून तयारीला लागू शकता, राईट. हे बाकी गोष्टी तुमच्यावर आहेत. मी एक अंदाज देऊन ठेवला, कारण खूप सारे मेसेजेस चालू झाले की सर एक्झाम आता कधी होईल कधी होईल. तर मला या सगळ्या एक्सपिरियन्सवरून आणि सगळे प्रूफ मी घेऊन आलो. मी मनानं काही सांगत नाही, मी हवेत कधी बोलत नाही, प्रॉपर एमपीएससीच्या साईटवरून घेऊन आलेलो. तुम्हाला वाटेल इथं काही दिलेलं नाही, पण मी प्रत्येक वेळेस उचलायला थोडंसं अवघड जातं. ओके, मी काही ठिकाणी एमपीएससीच्या साईटचं वगैरे हे घेतलेलं आहे, एमपीएससीच्या साईटवरच आहे, हे तुम्ही स्वतःही बघू शकता. डेट कधी, म्हणजे सिलेबस कधी आले आणि एक्झाम कधी झाला, क्लिअर. त्यामुळे तुम्ही आहे ना तयारीला असं लागा की बाबा पुढच्या 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन करून चांगली एक्झाम स्कोर करायची. ओके, आता लागून जा प्रिपरेशनला. काय होतं की आपण शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये कव्हर होतं का? कोणीतरी सांगतो ग्रुप एचा 1.5-2 महिने तयारी केली आणि त्याला एवढे मार्क मिळाले. बघा, असे खूप क्वचित एखादं 2 एक्झाम्पल तुम्हाला सापडतं, राईट. आपण सर्व नॉर्मल आयक्यू वाले आहोत, रेग्युलर आयक्यू वाले म्हणा, राईट, की जे असं खूपच एक्सपर्टीज आहे आपल्याकडे असं नाही आहे. आपण मीडियम रेंज मधले लोक आहोत. आपल्याला प्रिपरेशनला 5-6 महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे तुम्ही तयारीला लागून जा. टाइम सफिशियंट आहे, सुरू केली नसेल तरीही आणखीन करायला काही हरकत नाही, तेवढा वेळ आपल्याकडे आहे. म्हणून पूर्ण एनर्जीनं तयारीला लागा, राईट. पुन्हा एकदा आपली बॅच जी आहे ग्रुप ए ची, ग्रुप बी ची, दोन्हीची होती. ग्रुप ए ची आता एक्झाम झालेली आहे, ग्रुप बी लाही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये बॅच चालू आहे. पुन्हा तुमचे रिव्हिजन सेशन्स वगैरे सगळ्या गोष्टी होत राहतील. हँडआउटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट्स मिळतील, प्रॉपर सगळं नोट्स मिळेल. तुम्ही तुमच्या मित्रांचा, मैत्रिणींचा पण फीडबॅक घ्या आणि त्यानंतर बॅच जॉईन करा. अंधाधुंद बॅच बिलकुल जॉईन करू नका. आपल्याला पूर्ण एचा एक्सपिरियन्स आहे, त्या लोकांना आतापर्यंत आपण व्यवस्थित कॅरी केलं आणि कोणाकडून एवढी एक्झाम 2023 ला ऍड आली. 1 वर्षाची व्हॅलिडिटी होती कोर्सची, आणखीनही कोणाचाही कोर्स एंड झालेला नाही ना, त्यांचा ग्रुप बी ची एक्झाम होईपर्यंत कोर्स एंड होईल,
राईट. एवढी व्हॅलिडिटी आपण 3-3 वर्ष, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असलेली एक्सटेंड केलेली आहे. तुमची सुद्धा एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. मागे पुढे जरी एक्झाम झाली तरी तुम्ही स्वतःला फक्त एक्झाम पर्यंत टिकवून ठेवा. चांगलं 100% द्या. पुन्हा एकदा जे लोक आरटीओ ची तयारी करतात, आमची महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त एक्सपर्टीज या आरटीओ मध्ये आहे. इग्नाइट अकॅडमीची सुरुवातच आरटीओ 2017च्या ऍडव्हर्टाइजमेंट पासून झालेली आहे. त्यामुळे आरटीओ मधली एक्सपर्टीज आहे, त्या एक्सपर्टीजचा तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा तुमच्या स्टुडंटला फायदा व्हावा यासाठी त्यांच्या सर्वांपर्यंत आम्हाला नक्की पोहोचवा. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.